तुझी जागा आहे आणि ही तुझी लायकी आहे, त्यामुळे इथे बसून खायचं। ब्रह्मदेवाचा बाप जरी आला ना तरी तिला या खुर्चीत बसण्यापासून रोखू शकणार नाही। स्वतः चितेवर झोपला तो झोपला आणि आता दुसऱ्याची काळजी। एकदा आपली तुमची सेवा करायची संधी द्या। मी काही दिवसांसाठी रमावतीला चाललोय। काय वागलं राजन माझ्याशी असं? का चिडकारलं त्यांनी मला? सगळ्या उमेदवारांची नावं जाहीर झाली, नवीन तयार झालेल्या मतदारसंघाची सुद्धा। मग माझ्या तिकिटाचं काय? तुमच्याबद्दल खूप ऐकलंय मी। तुम्ही खूप दयाळू होतात। तुमच्या न्यायनिवाड्याबद्दल तर सगळं गाव कौतुक करायचा। खूप मोठ्या मनाच्या होतात तुम्ही। त्याच मोठेपणाने आज मला माफ करा। कारण तुमच्या हक्काची जागा घेतली आहे मी। माझ्या ध्यानीमानी नसताना साहेबांच्या नावाचं कुंकू माझ्या कपाळी लागलं। मला तर अजून सुद्धा समजत नाहीये माझ्या बाबतीत नक्की काय घडलंय ते। म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनवणी करते की माझ्या पाठीशी उभ्या राहा। मला माहिती आहे मी तुमची जागा कधीच नाही घेऊ शकणार, पण माझ्याही नकळतच्या जबाबदाऱ्या माझ्या अंगावर पडल्या आहेत। त्या निभावून नेण्यासाठी माझी मदत करा। हात जोडून तुम्हाला सांगते की माझ्या पाठीशी उभ्या राहा। काय झालं वहिनी? अशा अस्वस्थ काय? काय मोठ्या वहिनीनी नवीन नवीन झालेल्या मोठ्या वहिनीनी घराबाहेर काढलं का काय? तेवढंच बाकी राहिलंय। तुमचे डोळे उघडा आधी, नाहीतर आपण खरंच घराबाहेर असू। वहिनी उगा आपलं माझ्यावर राग कशापायी काढताय? मी तुमच्यावर नाही रागवते, मी तुम्हाला फक्त सावध करते। स्वतःला इतकी हुशार समजताना मग नरसिंह भाऊजी आणि आत्याबाई यांची हुशारी तुम्हाला का नाही कळत आहे? जरा दमानं घ्या। काय मी ढोसलेली नाही आज, पोटात दारू नाही ना, डोक्यात शिरत नाही काय बी। 2 पेग मारून येऊ काय म्हणजे पटापटा पटापटा शिरायला लागेल। हे बघा, मला फक्त एवढंच सांगायचंय की नरसिंह भाऊजींना त्या जानकीशीच लग्न करायचं होतं, म्हणून रात्री अपरात्री ती जिथे झोपायची तिथे त्यांचं येणं जाणं असायचं। शेवटी तिच्याशीच लग्न केलं ना आणि आपल्याला मूर्ख बनवलं। नाही नाही नाही, पण मग जानकीचं लग्न त्या कोणतो राजन त्याच्याशी ठरवायची काय गरज होती?
खरं तर हेही मला नाटकच वाटतंय. असं काय करताय वहिनी? तिथं जे काही घडलं ते सगळ्यांच्या डोळ्यात देखतच घडलं की नाही? डोळ्यांना जे जे दिसतं ते सगळं खरं असतं असं नसतं. तुम्ही असंच आपलं म्हणजे अंदाजे दगड मारताय का खात्री आहे? खात्रीने. कशावरून? भाऊजी मला सांगा, जानकीचं आणि राजनचं लग्न होणार होतं ना? मग पहिल्या रात्री खोली सजवायला ती माणसं आपल्या घरी का आली? वहिनी काय डोसकं चालते तुमचं? एक काम करा, वामण्याची सनद तुम्ही चालवायला घ्या. न्याय देवता सुद्धा डोळ्यावरची पट्टी काढून बघल कोण बाई आली म्हणून. गंमत सोडा, पुढचं ऐका. बोला. नरसिंह भाऊजींच्या दुसऱ्या लग्नाचं खूळ हे सुमित्राच्या पोटात असणाऱ्या मुलामुळेच झालंय. काय उठसूट आपलं माझ्या पोरावर का घसरताय? भाऊजी, तुमचा मुलगा म्हणजे किल्लेदारांच्या घराचा वारस, उद्याचा मालक. बाकीच्यांच्या पोटात दुखणारच ना. नरसिंह भाऊजींना उद्या मुलगा झाल्यावर तुम्हाला कोण विचारणार? अरे तुझ्या आईला अशी आहे ज्ञानोबाची मेघ. तुमचं बोलून झालं असेल तर मी जाऊ? थांब अमृता. या एका घटनेमुळे मी अनेक जणांचा अपराधी झालोय आणि त्यातली सगळ्यात महत्वाची तू आहेस. तुझा अबोला ही अपराधीपणाची भावना अजूनच प्रखर करतो. मी कोणाशीही अबोला धरलेला नाहीये. अबोला आपोआप या घरातच निर्माण झालाय. पण त्यासाठी सर्वस्वी मीच जबाबदार आहे असंच म्हणायचं ना तुला? खरं सांगतो अमृता, त्या दिवशी जे काही झालं ते माझ्या मनातून आलेल्या आवाजामुळेच. जाऊ दे ना, कशाला उगाच एक्सप्लेनेशन देत आहे? जे झालं ते झालं. नुसतं एवढं म्हणून घरातलं वातावरण पूर्वपदावर येणार आहे का? जी घडी विस्कळीत झाली ती झालीच. हो, पण जे झालं त्याच्याशी जुळवून घ्यायला थोडा वेळ द्यावाच लागेल, निदान मला तरी. काही लागलं तर सांगा, मी आत्याबाईंच्याच खोलीत आहे. जानकी आत्याजीच्या खोलीत? हो, तिच्या गळ्यात मी फक्त मंगळसूत्र घातलंय, पण नर्मदेची जागा कोणीही घेऊ शकत नाही, कधीही. नमस्कार वहिनी साहेब. आदाब.
साहेब मला हाव जाऊ नका करू. असं कसं बाई? आता या किल्लेदार घराण्याच्या मोठ्या वहिनी झाला, तुम्ही आवाजाव तर करायलाच पाहिजे. पण मी वयाने लहानच आहे ना. चालते मला म्हणजे वयाने लहान असला तरी तुम्हाला आवाजाव केलेलं चालतंय मला. मी जाऊ का? मला आत्याबाई साहेबांनी बोलवलंय. अरे 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 अरे, नवी नवरी आणि आत्य सासू बरोबर झोपते हे काय आमच्या मनाला रुचत नाही हो. म्हणजे माझ्या खोलीत चला की झोपायला. म्हणजे सुमित्रा बरोबर आपलं गप्पा मारत मारत मारत. नवी नवरी आणि नवरा वेगवेगळ्या खोलीत झोपतात. या मायला मग किल्लेदार घराण्याचा वारस कसा काय निर्माण होणार? राम, काय तर गडबड आहे. वा, काय छान दिसतंय ग कुंकू. कसं वाटतं लावताना? छान वाटतं. पण साहेब माझ्याशी नीट कधी बोलणार? बोलतील ना, बोलतील. उद्या कुठे जायचंय माहितीये का? हो, आपल्या गावी जायचंय ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता तू सुभान पवारची मुलगी नाही आहेस, किल्लेदारांची मोठी सून आहेस. सगळा गाव तुझ्याकडे माऊली म्हणून पाहणार. मी थोडा वेळ घाटावर गेले तर चालेल का? स्वतःच्या घरात सुद्धा जायला मिळणार नाही. मग काय मजा आहे? अगं आता तू किल्लेदारांची मोठी सून आहेस. किल्लेदारांचा वाडा हेच आता तुझं घर. आणि हे बघ, तिथे सगळ्यांची मिळून मिसळून वागायचं, पण कुणालाही जास्त जवळ येऊ द्यायचं नाही. माझ्या मैत्रिणी मला भेटायला येतील ना. येऊ देत ना, भेटतात ना. आणि त्यांना सांगायची काही गरज नाही आहे. त्या सगळ्या आपणहून तुला वहिनी साहेबच म्हणतील. साहेब, आज दिवसभरामध्ये 2 टू व्हीलर रॅली, एक मोठी प्रचार सभा, 5 कोपरा सभा असतील. त्यानंतर संध्याकाळी पदयात्रा आणि एके ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. वागणीस बऱ्याच दिवसांनंतर तुम्हाला तुमचं काम करताना पाहून बरं वाटलं. इतके दिवस नाही त्या घरगुती कामांमध्ये अडकला होता. साहेब, पदयात्रा जिथून निघेल तिथपासनं जानकी वहिनी साहेब तुमच्याबरोबर असतील. ही कल्पना कोणाची? कल्पना आत्याबाई साहेबांची आहे, पण मला विचाराल तर ही कल्पना चांगली वाटते मला. काय की सध्या तुमच्या लग्नाचा विषय सगळीकडे चर्चेला जातोय. लोकांनाही कळू द्या ना की कुठल्या मुलीचा उद्धार तुम्ही केलाय ते. तुम्ही आणि आत्याबाईंनी काय मला संत महंत करायचं ठरवलंय का काय? नाही नाही साहेब, असं काही नाहीये. काय की लोकांना तुमची सामान्य माणसाची भूमिका जास्त भावते. त्यामुळे मला असं वाटतंय की 1-2 प्रचार सभेला जानकी वहिनी साहेबांनी भाषण करावं. त्यापेक्षा इलेक्शनलाच उभं करा ना तिला. साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? काय मीडियाने सुद्धा तुमच्याबद्दल वाईट काही बोललेलं नाहीये, म्हणजे तुमच्या लग्नाबद्दल.
शत्रू जेव्हा आपल्याबद्दल गोडवे गातो ना, तेव्हाच आपण सावध राहण्याची आवश्यकता असते वाकनेस. हो, ते कळतंय मला, पण ठीक आहे, येऊ दे तिला. पण एकच लक्षात ठेवा, प्रचाराचा मुख्य मुद्दा माझं लग्न नसून मतदारसंघाचा विकास हा आहे. जशी तुमची इच्छा. मी पण येणार आहे तुमच्या बरोबर गावाला. मी जिथे जाईन तिथे माझ्या मागे मागे यायलाच पाहिजे का शेपटीसारखं? नरसिंहरावांची बायको झाली म्हणून जास्त शहाणपणा करू नकोस. मी भाऊच आहे अजून तुझा. ए सोन्या, तुला कोणी सांगितलं आम्ही गावाला चाललोय ते? मला आत्याबाईंनीच सांगितलंय. त्यामुळे तू जास्त बोलायचं काम नाही काय? हा, हेडमास्टरांची परमिशन काढली असताना मास्तरनी मध्ये बोलू नये. हे असलंच काहीतरी अरबट चरबट बोलतोस ना, म्हणून देणार नाही मी तुला तिकडे. पण मी गावाला येणार हे पक्क झालंय आता. कडे आत्ताच सांगते, गावाला आलास ना तर नीट वागायचं, कळलं? अजिबात वेड्या वेड्यासारखा दंगा करायचा नाही. आलं लक्षात? हो म्हण. हो. हा. थांब जानकी. जानकी, जे काही घडलं ना त्यात तुझी अजिबात चूक नाहीये ग. उलट तुला तर खूप विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागलंय. आणि ऍक्च्युली मी सुद्धा तुझ्याशी असं वागायला नको होतं ना. अगं पण माझा प्रॉब्लेम काय माहितीये, मी ना माझ्या आईच्या जागी दुसऱ्या कुणाला नाही पाहू शकत ग. मी खरं सांगते, जे काही झालंय त्यात माझी काही चूक नाही. अगं मी सुद्धा तेच सांगते तुला, तुझा खरंच काही दोष नाहीये. हे सगळं इतक्या विचित्र परिस्थितीत घडलंय ना की ती परिस्थिती समजून घ्यायला थोडा वेळ जाईल. पण जे घडलंय ना त्यावरून आता आपल्यामध्ये उगाच अबोला नको. मागच्या काही दिवसात माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला खरंच माफ कर. नाही नाही अमृताताई, असं नका बोलूत. उलट तुमच्या या बोलण्याने मला केवढं तरी बळ मिळालंय. या घरात कोणीतरी माझ्या जीवाभावाचा आहे याची खात्री पटली आता माझी. आणखी एक महत्वाची गोष्ट, आजपासून मला अमृताताई नाही, फक्त अमृता म्हणायचं. आणखी कुठल्या नाहीतरी मैत्रीच्या नात्याने. वहिनीबाई साहेब, बाहेर तुम्हाला कोणी भेटायला आलंय. मला त्यांना म्हणावं पहिलं मला भेटायला लागेल आणि नंतर मोठ्या वहिनी साहेबांना. हा, आलोच. अमृताताई, चुकलं. अमृता, मी भेटून येऊ? आलेच. ते बघ कोण आले. पत्रकार तुला भेटायला आले. मला भेटायला? काहीतरी काय? आणि त्यांना तिकडे कशाला बसवून ठेवलं? आत आणायचं ना. जाऊ दे ना, आपण जाऊ तिकडे. सर घड्याळे पुढे पाऊस पडतोय, आपण कसं जायचं तिकडे? थांब यार, थांब. नमस्कार. नमस्कार. याच त्या नव्या किल्लेदार वहिनी. तू गप्प बस, मी बोलतो त्यांच्याशी. मी दैनिक जागर कडून आलोय. मला एक सांगा. एक मिनिट, तुमचा कॅमेरा कुठे? मी वर्तमानपत्रासाठी काम करतो, टीव्ही साठी नाही. मग आधी नाही सांगता आलं बाई तुम्हाला.
एवढा वेळ माझा फुकट गेला ना भांग पाडण्यात. अरे गडी काय बोलतो काय त्याच काही मनावर घेऊ नका तुम्ही. बसा ना. आधी तू. नाही बस. बसा. माझ्याकडे काही काम होतं का? तुझा इंटरव्हल घ्यायचा आहे त्यांना. इंटरव्हल नाही, इंटरव्ह्यू घ्यायचे. चालेल ना? म्हणजे आता मॅडम तुम्ही महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहात. हा म्हणजे असं सगळेजण म्हणतात. बरं, मला तुमचा इंटरव्ह्यू हवा होता, म्हणजे मुलाखत. मी आत्याबाई साहेबांना विचारून येऊ का? का? तुझा इंटरव्हल आहे ना, मग तू बोल. तुम्ही बसा ना, तुमच्यासाठी चहा घेऊन येते मी. तू कशा पाय पांडे आणि दामू काकांना सांग तू आता मालकी नाहीस. गड्या तू का बस. बरं जरा हळूहळू उगीच मार्केट डाऊन नको करू माझं. तुम्ही बसा साहेब, मी आलेच. अगं तू काय त्यांना साहेब म्हणतेस? उलट त्यांनीच तुला म्हटलं पाहिजे मड्डम. तू का बस. तू बस इथं, मी चहा सांगून येतो. आणि काय अडचण आली तर सांग मला. पुढचा इंटरव्हल मी देणार आहे. हा का दादा, मी देणार आहे इंटरव्हल. येतो, आलोच.